अरे लाज धर लाज गाडीत झोपून तर गेला तर माग टोनगे टोनगे हरवला होता ना भाड्या. आयुष्यात पहिल्यांदा जम्मूला आल्यामुळे आमच्यातले काही कार्यकर्ते भांबावले आणि नेमकं जायचं कुठं हे सुधारलं नाही म्हणून हे कार्यकर्ते ना जम्मूच्या एसटी स्टँड वरती हरवले. तर नमस्कार, मी अनिकेत साबळे आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. अमृतसर मधून आम्हाला सगळ्या मावश्या घेऊन जायचं होतं वैष्णवी देवीला, म्हणजे अमृतसर ते जम्मू मध्ये कटरा गावात. म्हणून या 3-4 ट्रॅव्हल्स आम्ही बोलावले आणि आमच्यातले काही हायकोर्टावाले कार्यकर्ते पहिले गाडीच्या सीटावर जाऊन हायकोर्टाला पहिले अपडेट द्यायला लागले. आता अपडेट देणं पण गरजेचं आहे, कारण यांना पुढल्या ट्रिपला पण हायकोर्टाने सोडलं पाहिजे. म्हणून हायकोर्टाच्या 21 नियमांचं आदेशाचं पालन करून आमचे हायकोर्टावाले कार्यकर्ते जम्मूकडे रवाना झाले. आणि जात असताना आमच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या आणि त्याच्या हायकोर्टाचं पण जरा शाब्दिक युद्ध झालं होतं. आणि ते शाब्दिक युद्ध पण जरा वेगळ्या भाषेत असल्यामुळे ते ऐकून माझं मन पण जरा तृप्त झालं. आणि सकाळच्या 6च्या सुमारात आम्ही कटरा गावात पोहोचल्यानंतर हे काही 3-4 तरुण राहत्या घरापासून 2000 किलोमीटर लांब आल्यामुळे यांच्या डोक्याच्या तारा तुटल्या आणि नेमकं पुढे जायचं कसं हे समजलं नाही. म्हणून हे कार्यकर्ते सगळे जम्मूच्या एसटी स्टँड वरती गेले आणि तिथे जाऊन विचारतात नगर पुण्याला जायला एखादी एसटी आहे का. नशीब मी 15-16 वेळेस गेलोय म्हणून हे कार्यकर्ते मला जम्मूच्या एसटी स्टँड वर सापडले, नाहीतर आमच्या कार्यकर्त्यांना ना जम्मू वरून नगर पर्यंत एखादी हातगाडी लुटीत आणावं लागली असती. पण ते म्हणतात ना ज्याचं करावं भलं तो म्हणतोय माझंच खरं, अशी आहे सगळ्यांची गंमत आहे. आणि ह्या कार्यकर्त्यांच्या अशा वागण्यामुळे माझं मन जरा क्रोधित झालं आणि एक शिक्षा म्हणून ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी मांडी घालून खाली बसवलं. आणि ह्यातले 2-3 कार्यकर्ते जरा आत्राब होते म्हणून त्यांना बसल्या बसल्या सांगितलं हे काही इथं आपलं गाव नाही, इकडे लोकांना काय म्हणतात तर लोक आहे ना तुम्हाला इकडे खुटीला बांधून हाणतील. आणि अशाच नियमांची अंमलबजावणी झाली आणि सगळे कार्यकर्ते हॉटेलवर जाण्याकडे निघाले. आणि आमच्या काही कार्यकर्त्यांनी जे लिफ्ट माणसं वाहण्यासाठी आहे त्या लिफ्ट मध्ये डायरेक्ट बॅगा वाहिल्या. मनातल्या मनात म्हणलं तुम्ही सगळे ना सुधारण्याच्या पलीकडे, तुमच्या सगळ्यांच्या नादी लागण्यापेक्षा आहे ना आपलं तंगडे तुडीत वर जिना चढून गेलेलं बरं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका, कारण तुम्हाला तर माहिती आहे अनिकेत साबळेचे ब्लॉग म्हणजे डायरेक्ट भागात टॉप. मारले ती सना मामा त्याच्या काय योग्य होईल माझा काय लागले बघा त्यांच्या नेमकं ते म्हणलं माझा आहे का